लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवर जोरदार हल्लाबोल केला. गांधी यांनी आकडेवारी जाहीर करत केंद्र सरकार व शिक्षण मंत्र्यावरती हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षात 152 पेपर लीक झाले. याचा थेट विपरीत परिणाम 7.5 कोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाले असे राहुल गांधी म्हटले. क्रिकेट जगातून एक अत्यंत दुःखद आणि मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट इतिहासाचे महामंत ऑलराऊंडर आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सर गॉडफ्री सोबर्स यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. राज्य परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 13.56% भाड्याची प्रस्ताव मान्य करण्यात आला. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यात करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुट्टे भाग, टायर आणि देखभालीचा खर्च झालेला लक्षणीय वाढ याचा सर्वकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढेपर्यंत मी प्राण सोडणार नाही असा ठाम निर्धार जंतर मंतर येथे बेमुदत उपोषण करणारे शिक्षण तज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी व्यक्त केली. यांच्या उपोषणाचा शुक्रवारी 20वा दिवस होता. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे असे डॉक्टरांनी सांगितले. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये बारामतीची श्रावणी कुंदळे नीट परीक्षेत देशात 5वी तर मुलीमध्ये पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुंदळे यांनी घवघवीत यश संपादन केले. JTN न्यूज.